नाही, प्रत्येक वेळी तुम्ही कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला, पण डॅड मध्ये होते म्हणून मी काहीच बोललो नाही. प्रत्येक वेळी मला गप्प करून डॅडने तुम्हाला घरात ठेवलंय. पण या सगळ्याचा डॅडच्या तब्येतीवर परिणाम होत गेला. बघा, हे दिसतंय कारण त्यांची प्रकृती ढासळते तुमच्यामुळे. पण तुम्हाला चोरी करावीशी वाटली आमच्या घरात? नाही नाही, तुम्ही असं नाही ऐकणार डॅड. आज मी तुमचंही नाही ऐकणार. आज स्वानंदी या घरातनं बाहेर जाणार. मी स्वानंदीला या घरातनं बाहेर हकलणार. मणी सर, विश्वास ठेवा माझ्यावर. मी खरंच काही केलं नाहीये. मी पेपर्स नाही सोडले. सुजित सर खोटं बोलतायत. अगं बास झाली तुझी नाटकं स्वानंदी. इतका मोठा पुरावा असताना देखील तू मला खोटात पाडतेस. असं नाहीच ऐकणार तू. पोलिसांनाच बोलवतो मी इकडे. सुजितराव, बस. डॅड, आजही तुम्ही हिची बाजू घेताय. सुजित थांब. सुजित. मणी, बंद कर तुझी नाटकं. इतकी किंमत असेल ना आमची तर तुझ्या बायकोला वेसण घाल. तिच्यामुळे आमच्या घरात फूट पडतेय. माझ्या नवऱ्यामध्ये आणि मुलामध्ये सतत भांडणं होत आहेत. आज तर तुझी बायको चोरी करताना पकडली गेली. तिला बोल ना काहीतरी. मम्मा, आता बोलून काहीच फायदा नाही. डॅडनी हिला 1000 वेळा सुनावलंय पण तरीही सुधारत नाही ही मुलगी. आणि चोरी ना या दोघांच्या रक्तातच आहे. आणि डॅड, सुजित जे करत होता ना ते योग्यच होतं. तुम्ही अडवलं त्याला, पण मी नाही ऐकणार. मी पोलिसांना फोन करणार. संचिता, बास. वेळ लागलाय तुला. ही आपल्या घरातल्या 4 भिंतींमधली बाब आहे. ती पोलिसांना सांगून तू चव्हाट्यावर आणणार आहेस? डॅड, समाजात आमची काहीतरी पत आहे, ती ह्याच्यामुळे धुळीला मिळेल ह्याचा तरी विचार कर जरा. घरातल्या गोष्टी घरातच राहायला हव्यात, त्याचा बाहेर बोभाटा होता कामा नये. डॅड, डॅड. मणी सर, अहो हे सगळं खोटं आहे. तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये. हे कोणीतरी मुद्दाम करताय मला फसवायला. आणि तसंही खरे पुरावे नष्ट करून खोटे पुरावे निर्माण करायची सवयच आहे यांना. बस स्वानंदी, बस.